मित्रांनो, अप्रतिम असं पेडगावचं आदतचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे हिंद केसरी सचिन. पुसेगावचा 1 नंबर केला आणि आज आदतच्या पेडगावच्या मैदानामध्ये भाईंनी त्या दिवशी सांगितलेलं 1 नंबर करू शकते ती जोडी आणि भाईंची इच्छा आज सर्जानं आणि सचिननं पूर्ण करून दाखवली आणि आज सिद्ध करून दाखवलं की काय धमक आपल्या सचिनमध्ये आहे ते सिद्ध करून दाखवलं. भाई नमस्ते. नमस्ते. मी तुम्हाला प्रथम आवर्जून सांगेन की तुम्ही सुरुवातीची बाईट म्हणजे ज्या वेळेस सर्जा माझ्या दावणीला आला त्या दिवशी तुम्ही दोघांनी आवर्जून बाईट घेतलेली होती आणि त्याच दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं की सर्जा आणि सचिन एवढी जिद्दीची नंदी आहेत की काही कधीही काही करू शकते आणि ते पेडगावला इतिहास घडवणार का तर घडवणार हे त्या दिवशी माझा तुम्हाला शब्द आहे आणि ते म्हणजे तो शब्द सचिननी आणि सर्जानी दोघांनी मिळून आज साध्य केला. पुसेगाव आणि पेडगाव एवढी मोठी मैदानं, त्या मैदानामध्ये गट काढला तरी मालकाला आनंद होतो आणि त्या मैदानामध्ये 1 नंबर हा सचिनने मिळवला आहे. काय सांगाल? 100% तेवढंच खरं आहे. भैयाची साथ होती, नंदीची साथ होती, त्यामुळं आवर्जून तुम्हाला सांगतो की ह्या दोन्ही नंदिनी आणि भैयानी एवढं मोठं आमच्यासाठी गिफ्ट आज दिलं आणि एवढं मोठं काम केलं की आज पेडगावचे आपण एक काय म्हणतो पुसेगावचे तर मानकरी आहेत आपण, त्यानंतर पेडगावची पंढरी म्हणतो म्हणजे बैलगाडाची पंढरी म्हणतो, तर त्या पंढरीचं हिंदकेसरी ओरिजिनल हिंदकेसरीचा मान मिळवून आज दोन्ही नंदिनी आणि यांनी दिला. खरंच मनापासून सगळ्यांचंच आणि चाहत्यांचं सगळ्यांचंच आभार आहे. दादा, सचिनचा किती अभिमान मैदान असेल वडकी हिंदकेसरी झालं, पुसेगाव हिंदकेसरी झालं, कोरेगाव हिंदकेसरी झालं, आता पेडगाव हिंदकेसरी सलग 4 मैदानामध्ये हिंदकेसरीचा मिळवून दिला. मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की सचिननं 6 महिन्यात 16 1 नंबर आणि 2 नंबर मला वाटतं 2 वेळा म्हणजे असे बाकीचे मुलं भरपूर आहेत त्याचे 26-27 मैदान झाले, 1 महिन्यात तो रेस्टला होता आणि त्या 16मध्ये आज पेडगाव असो पुसेगाव असो आणि एवढ्या मानाच्या मैदानाला हिंदकेसरीच्या मैदानाला मला आज मानकरी ठरवलं. एवढ्या म्हणजे एका छोट्या कालावधीत आज 2 महत्त्वाच्या हिंदकेसरीच्या मैदानाला ओरिजिनल पेडगावचा म्हणजे ओरिजिनल हिंदकेसरीचा मान मला या नंदीने मिळवून दिला. खरंच त्या नंदीचं आयुष्यात कधीच ऋण मिळू शकत नाही आणि आवर्जून सांगतो की आज हा 4था हिंदकेसरीचा मुलाला मानकरी म्हणजे आजपासून सचिन चतुर्थ हिंदकेसरी झालेला आहे. आजपासून 4th हिंदकेसरी सचिन आपला सगळ्यांचा चाहता सचिन भैया दोघं पण आहेत म्हणजे पण कंटिन्यू आवर्जून खरंच सांगतो आज भैयांना दुसऱ्या गाड्या असताना सुद्धा भैयाने माझ्यावर म्हणजे एक विश्वास ठेवला, सचिनवर विश्वास ठेवला आणि आमच्या आनंद बल्ला सरांवर विश्वास ठेवला. आज त्यांच्या विश्वासाला त्यांनी आम्हाला आज पेडगावचं हिंदकेसरीचा मान मिळवून दिला. खरंच त्याचं आम्ही मनापासून आभारी आहे आणि असंच भैयाचं प्रेम आमच्यावर कायमस्वरूपी आमच्यावर आणि आमच्या नंदी सचिनवर राहावं एवढीच आम्ही. आज 1 नंबर केला त्याने 1 नंबर केला पाहिजे, त्याला आता म्हणजे स्टार पण आहे. सगळ्यात महत्त्वाचं की पेडगावचं 1 नंबर करणं म्हणजे कुणाचं पण काम नव्हतं आणि नंदीने पण मानलं पाहिजे. आता सचिन पण चांगला पाहिला आणि सर्जा पण चांगला पाहिला. 10 नंबर तासावलं कालचं पण वैशिष्ट्य बघा, काल पण 10 नंबर तासावलं 1 नंबर झाला आणि आज पण 10 नंबर तासावलं 1 नंबर झाला. अशी काय खासियत आहे सचिनची बघू शकताय की जाईल त्या मैदानामध्ये गुलाल असतो. मुलाला म्हणजे किंवा पहिला तर एकच आहे, गट नॉर्मल कमी काढतो, सेमीला फायनलला सचिन 100% काय नाही तर घडवून. सचिन लहानपणापासून आदत होता, पुसेगावला 1 नंबर केला आणि तो आता दुसरा आहे आणि त्याने आदतमधलं वासरू घेऊन विक्रम केला. काय सांगाल? म्हणजे सचिन लक्ष सगळ्यात महत्त्वाचं की ती गाडी आता स्टारची गाडी आणि जाईल त्या मैदानात ती गाडी 100% राहू शकते. लक्ष पण बैल येडा आहे, त्या बैलाला गाडी बिडी कडला असली तर तो पण बैल पास करून देणार. सचिनचं एक आहे, गाडी असो नसो काय पण होती पण तो सचिन 100% काय ना काय घडवून. भाईंच्या विषयी काय सांगाल? बाय म्हणजे ते दरमनाचा राजा म्हणून सचिन जे म्हणजे मी जेव्हा बघतोय तेव्हा ती आपल्या बराच मोठा आहे ती असं कधीच त्याने गर्व नाही की काय नाही, पण जेव्हा पाहिजे तेव्हा जवळ येते आणि बोलते ती. भैया, फायनलचा थरार कसा होता सांग जरा थोडंसं. एक जबरदस्त फायनलची लढत आपल्याला पाहायला मिळाली. गाड्या चांगल्या होत्या.
आणि बाईंनी काय सांगितलेलं फायनल पूर्वी? बाईंनी काय सांगितलेलं फायनल पूर्वी तुला? काय चर्चा झालेली बाईंची? आम्हाला वाटत होतं की 5-6 वर गाडी निघावी बर. काहीतरी होत. पण 10 वर निघली तेव्हा पण मी सोनबॉल आमच्या म्हणलेले हा. की काय पण घडवेल तिथलं बघत तो कोण पाहिला ना सरच्या बर. म्हणलं सचिनवर 9 गाड्या हा. सचिन काहीतरी घडवेल म्हणलं. बर. आज चांगल्या गाड्या होत्या सचिननं जाऊन सचिन विषय काय सांगशील? सचिन विषय काय सांगशील? हिंद केसरीचं मैदानात कायम गुलाल करतोय आणि प्रथम क्रमांक घेतोय. ते सातत्य टिकवणं सोपं नव्हे. त्या बैलाला म्हणजे स्टार पण आहेत हा. आणि तो बैल गुलाला हवं हां पहिला फेरा मापात काढून पण सेमी फायनल म्हणाल मी त्याला मारेल. बरं. फायनलला काय म्हणायचं चाललेलं कारण की गाडी तुम्हाला माहितीच आहे एक आदत वासरू घेऊन पळत होता आणि तो एक मैदान झालेलं मागे त्या मैदानामध्ये त्याने एक टॉपचा सेमी काढलेला आणि तोच पहिरा जो आहे तो या मैदानामध्ये जुळवला आणि ती गाडी आज 1 नंबरचा मानकरी बनवला आणि तुम्ही पुशेगावचा सुद्धा 1 नंबरचा मानकरी आहात. आज पेडगावचा 1 नंबरचा मानकरी झाला. काय आनंद आहे? आनंद भरपूर आहे. भाई सरजा तुमच्यापाशी मुक्कामी होता आणि ते मालक आहेत तरुण आहेत त्यांची मग मुलात घेतली ते अक्षरशः म्हणजे ते म्हटलं की आमचं स्वप्न अगोदर पूर्ण झालं की त्यांच्या दावणीला आमचा सर्जा केला त्यावेळी पण आज त्यांची एकच इच्छा होती. मी माझ्या एकदा दावणीला एक 8-9 नंदी आहेत तुम्ही पैसे बघितले माझ्या इकडे दावणीला आता बांधायची जागा नव्हती परंतु त्यांची एकच इच्छा होती की सचिन हा तुमच्या दावणीला राहावा आणि तिथून जाऊनच आम्हाला सचिनची सहवासात 1-2 दिवस आमच्यासाठी द्या आणि त्याला तुमच्या सचिनची सहवासात राहून आम्हाला पेडगाव मैदान करायचं आहे आणि ते शब्द आज माझ्यासुद्धा अंगावर काटा येते. इतका म्हणजे आज मला वाटायला लागलं की तो शब्द किती महत्त्वाचा ठरला आणि ते शब्द त्यांनी खाली पडून दिला नाही. सचिन तुम्ही बोलताना त्यांनी ऐकलं दोघांनी त्यामुळे तर त्यांचं काय झालं असेल त्यामुळे संगमातून गाडी पळाली. 100% सचिन आणि सरजा दोघांनी इतकं चांगलं मला आज गिफ्ट दिलं आणि खरंच त्यांचं ऋण कधीच मी आयुष्यात फेडू शकत नाही. ह्या दोन्ही नंदींचं मी मनापासून म्हणजे काय करेल एवढं कौतुक कमी आहे. शाहिदभाई फायनल नंतरचा आनंद जल्लोष एक वेगळाच होता. काय जल्लोष कशा पद्धतीने आनंद होता फायनल? आज तुम्हाला सांगतो की आज तुमच्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की 1-2 मैदानं मार खाल्ल्यानं कुठलाही नंदी संपवत नसतो. एखाद्या मार खाण्याने म्हणजे वाघ कधी लांडगा म्हणून फिरत नसतो. वाघच असतो, सिंहच असतो आणि हे सगळ्यांनी म्हणजे मनापासून ठरवावं की एखाद्या मैदानात एखादा नंदी कमी पळाला म्हणून तो संपलेला नसतो. त्याची धमक अजून आयुष्य त्याचं खूप सारं आत्ताशी कुठंतरी दुसरा झाला आहे तो आत्ताशी दात लावलेले आहेत त्यांनी त्याचं भविष्य खूप मोठं आहे. त्यामुळं आता मला सर्व त्यांच्या म्हणजे चाहत्यांना हितच्या चिंतकांना मला आवर्जून सांगायचं आहे की तो संपलेला नाही. तो राजा आहे आणि राजाच राहणार ही 100%. सचिन अजून कधी बकासूर सोबत दिसला नाही काय सांगाल? सचिनचे तुमचं वैयक्तिक बोलणं चालू असतं त्याशिवाय एकटा चर्चा करत असतात ते कुठंतरी ते ऐकत असताना त्या गोष्टी सत्यात उतरत जातात. खरं आहे. आत्ता सुद्धा मी इकडे फायनलला यायच्या अगोदर सचिन सगळ्यांच्या कुणा काय खात नव्हता पण ज्यावेळेस मी गेलो बसला नव्हता सकाळ बसून. जेव्हा मी गेलो मी त्याला मग त्याचे जे आवडीचं फळ आहे ते खाऊ घातलं तेव्हा तो मला वाटतं एक 10 मिनिट बसला नाही तर सकाळपासून सचिन बसलेला नव्हता. आणि सचिन खरंच मी तुम्हाला सांगतो माझ्यासाठी एक नंदी म्हणजे महादेवाचा अवतार आहे आणि मी जी बोललो त्याच्यापाशी त्यावेळेस त्यांनी माझं ते शब्द खाली पडू दिला नाही आणि त्यांनी मला सातत्यानं गुलाला ठेवलं आणि असंच त्याचं माझ्यावर असा हात राहावा. आपल्याला सचिन बकासूर आणि मथुर सोबत आता मोठ्या मैदानामध्ये बघायचे जरा सांगा थोडीशी माहिती. बकासूर सोबत अजून पळाला नाही थोडंसं सांगा तुम्ही. लय लोकांची इच्छा आहे कमेंट सुद्धा येत आहेत खूप. तुम्हाला मी अजून पण सांगतो की बकासूरमुळेच मी ह्या क्षेत्रात आलेलो आहे. हे क्षेत्र माझ्यासाठी बकासूर मी मनापासून सांगतो की असं कुणी म्हणण्यानं म्हणत नाही की मी मनापासून सांगतो. मी त्याला देवच मानतो आणि आयुष्यभर मी ते माझ्या हृदयात सचिनच्या अगोदर बकासूरचीच छबी असणार आहे. 100% बकासूर ही माझ्यासाठी देवच आहे आणि त्याच्या जोट्यात पडणं काय लय अवघड नाही आहे परंतु काय कारण असतो काही इकडं तिकडं होत असल्यामुळं थोडंसं होऊन जातं पायऱ्यामुळं. कधी आपलं झालेलं असतं कधी त्यांचं झालेलं नसतं ह्यात थोडं पैरं राहून जाते. पण तुमच्या सगळ्यांचा तुमच्या चाहत्यांचा सगळ्यांचा इच्छा आहे आवर्जून बकासूर बरोबर आम्ही पाहण्याचा प्रयत्न. मित्रांनो महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध समालोचक गणेश दादा आहेत. गणेश दादा सचिन 2 मोठे सक्सेस म्हणजे पुसेगावचा 1 नंबर आणि पेडगावचा प्रथम क्रमांक काय आनंद आहे? सगळ्यात महत्त्वाचं
कपाळाला गुलाला लागाय बैलगाडी क्षेत्रात पिढ्यान पिढ्या गेल्यात म्हणजे ह्या नादात मी नशीब लागतं नुसती बैल पळून चालला ते नशिबात पण पाहिजे बैलगाडी क्षेत्रात मला वाटतं वर्ष पण नसेल पाहिजे वर्ष झालं का तुम्ही नाही 7 महिने मला वर्ष 7 ते 8 महिने झाले बैलगाडी क्षेत्रात पण सगळ्यात महत्त्वाचं नशिबात असलं ना तर कुठं चुकत नाही माग आमचा फोन ओपन झाला ना फोनवर ही चर्चा झाली मी बाईला म्हणलं शाहीरबाई म्हणलं ह्यात भरपूर म्हणजे आपण डोळ्यानं बघतोय आता जुन्या काळात म्हणाल तर बरेचसे बैलगाडी मला अजून नातात आहेत 4 पिढ्या परंतु हे हिंद केसरीचा मान किंवा बोलायला असं कोणाला आज विचार करा मोठ्या मैदानात आपण बघतो 1000-1200 गाडी एक नंबर होणं पुसेगावचं मैदान भारतातलं सर्वात मोठं मैदान मानाचं मैदान सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त असते त्या मैदानात आजच जोडून एक नंबर केला म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि गुलाल नशिबात असल्याशिवाय गुलाल नाही बाकी तुमची मेहनत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं सगळे बैलगाडी मालक जेवढे आता आपण बघतोय बैलगाडी क्षेत्रात मनापासून एवढी नंदीची सेवा करतो ना खरंच कधी कधी असं एखाद्या धावणीला गेलं की डोळ्यातून पाणी येतं की किती झटतात शेवटी नशीब आहे नशिबात ज्याला आहे त्याला 100% भेटतं. मैदानाविषयी काय सांगाल दुसरं 2 दिवस मैदान चांगलं पार पडले पेडगावकरांचं रेकॉर्ड पेडगावकरांनीच मोडावं म्हणावं लागेल. काय इथं नैसर्गिक आपण आपल्याला माहिती आहे निसर्गाची देणार टेकडी स्टेडियमगतच पुढं रान पाळायचं चांगलं आहे आजूबाजूला मांडरा नाही आणि मैदानात सांगायचं म्हटलं तर संपूर्ण ग्रामस्थ यात्रा कमिटी पेडगावची एकजुटी नसतात मैदानात कुठल्याही पार्सल होत नाही म्हणजे कुठल्या प्रकारे ओळख बसेल काहीच नाही की बाबा हा जवळच आला आमचं असलं का जे नियमानं अखिल भारतीय बैलगाडी संघटना शासकीय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार मैदान संपन्न होतं त्यात कुठला दुजाभाव होत नाही पुन्हा अन्याय केले जात नाहीत जरी इथं निकाल मान्य नाही झाला तरी वरिष्ठांच्याकडे निकाल देऊन या ठिकाणी पारदर्शक निकाल दिले जातात. गणेश दादा तुम्ही रोज समालोचन करत असता 120 गट 3 वाजता समाप्त झालेत असं कधी घडलंय का इतिहासात बैलगाडीचे? काय सगळ्यात मोठा कस खरं सांगायचं म्हटलं तुम्हाला पोकरणाऱ्यांपेक्षा म्हणजे वरून आम्ही मस्त म्हणणार बापू बुवा सोमा सलीम गाड्या सोडा पण खालचा कस हा झेंडा पंचांना खरोखर मी आभार मानतो सर्व झेंडा पंच जेवढे होते काल आणि आज बाप असतील सोमा बुवा सलीमबाई असतील आसिफबाई असतील सुनील मुळीक असतील जेवढे पंच होते सगळे झेंडा पंच बापू म्हणले वगैरे कारण काय आहे इथं आपण म्हणतोय भाई सोडा खालची कंडिशन तुम्हाला माहिती आहे आज बाया गाडी वाचतो वाटेगावचा किंवा बांबोडीवरचा बायानं आज 1 नंबर केला त्यांना माहिती आहे हे मस्त तयार असतात गाडी कधी सुटते पण सुटते कधी सगळा खेळ खाली पट्टी होईल आणि ज्यावेळेस गाड्या उभ्या राहणार तर 10 गाड्या 12 गाड्या बघायच्या झेंडा पंच त्या व्यवस्थित झेंडा पडलं पाहिजे ही खबरदार आहे एखादा चुकून पुढं आला का झेंडा पडलं झालं ऑब्जेक्शन आलं म्हणजे सगळ्या चिकरीचं आणि मेहनतीचं काम असेल कोणाचं बैलगाडी क्षेत्रात झेंडा पंच तुम्ही एक जबरदस्त टेक्निक वापरलेली सुट्टीला मी पाहिलं माईक दिलेला तुम्ही आणि त्याचा फायदा भरपूर झाला माईकचा. फायदा माईक का कशासाठी दिला आता एक मीडियम मैदान असते त्याच्यामध्ये कसं होतं गर्दी कमी असते क्राऊड कमी असतो आवाज कमी होतो परंतु पेडगाव पुसेगाव कोरेगाव वडकी ही हिंद केसरीची मैदानात मोठी मानाची त्या ठिकाणी प्रेक्षक आपट गर्दी असते आणि प्रेक्षकांचा कालवा इतका असतो की झेंडा पंचाला 1 नंबर तासापासून 5 नंबरवाल्या गाडीला मालकाला सुद्धा आवाज जात नाही सुट्टी मिळाली त्यामुळं कॉर्डलेस मार्क दिला जेणेकरून जागेवरून झेंडा पण सांगणार रे 6 नंबर तासावली गाडी 8 नंबर तासावली गाडी त्यामुळे ते सोपं गेलं. बरोबर सर्व चाहत्यांकडून तुमचे पहिल्यांदा अभिनंदन सर्व कमिटीचे. तुमच्या सगळ्यांचे पण धन्यवाद. 10 जुलैला महाराष्ट्राचं हिंद केसरीचं मैदान आहे सचिन आपलं नियोजन होतं त्या कसं नियोजन असतं 100% तिथं एक मोठा धप्पा तुम्हाला दिसत आणि सगळ्यांच्या मनातली जोड त्या ठिकाणी पळताना दिसेल एवढं नक्की आत्ताच शाहिदभाई जाहीर सांगा कोण नाही 100% त्या ठिकाणी एक नवीन धप्पा असेल आणि सगळ्यांच्या मनातली जोडी पळेल 100% एवढं म्हणजे जी प्रतीक्षा सर्व आहे ती सगळ्यांची प्रतीक्षा आम्ही तिथं पूर्ण करू 100% त्या ठिकाणी. शाहिदभाई बैलगाडा करिअरला जास्त दिवस नाही झाले म्हणजे 7 ते 8 महिने झाले परंतु मनामध्ये स्वप्न बाळगलेलं का की बाबा तुम्ही म्हणालेलं आधी मी बघायचो लाईव्ह बघायचो परत दुसऱ्याची बैलं वगैरे बघायचो गुलालात राहणारी पण आज सर्व काही सक्सेस मिळाले 100% आज महादेवाची कृपा म्हणा हे महादेवाचा एक आशीर्वाद म्हणा की आज महादेवांनी एक नंदी म्हणजे त्यांच्याच अवतारात आपल्याजवळ सांभाळाय दिले आणि त्या नंदीचं आपण पालन करतोय आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला सेवा त्यांची घडती त्यांचा एक आशीर्वाद म्हणून आज एवढ्या लवकर म्हणजे मी म्हणतो कमी कालावधीत 2दा ओरिजिनल भरपूर कमी काळात ओरिजिनल म्हणजे हिंद केसरी 2 ओरिजिनल दुसरा हिंद केसरी मान मिळणं हे